त्याचप्रमाणे आम्ही वारजेकर व नारी आकांक्षा नारी मंच यांचेही मी आभार मानतो. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. मित्रांनो, सध्याची जी स्थिती आहे, करोनाच्या काळामध्ये गेल्या 3 महिन्यात जी स्थिती निर्माण झाली, यामध्ये अनेक लोकांचे पगार 30 ते 40% कमी झालेत. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. अनेक व्यवसाय जे चालायचे ते बंद पडलेत किंवा निम्म्यापेक्षा कमी क्षमतेने चालले. गेल्या 15 दिवसात जे ओपन झालं होतं, लॉकडाऊन ओपन झालं, त्या काळात त्यांनी चेक केलं की आपला व्यवसाय हा काही आता टिकणार नाही जास्त काळ. कारण पूर्ण इकोसिस्टीम सुरू व्हायला, आर्थिक गती पुन्हा त्या क्षमतेने चालू व्हायला आणखी 6 महिन्याचा काळ जाणार आहे. आपले खर्च काही कमी होत नाही. आपले क्रेडिट कार्डचे बिल्स असतील, कर्जाचे हप्ते जरी सध्या आपण भरत नसू तरी सुद्धा ते हप्ते तुम्हाला चक्रवाढ व्याजाने सुद्धा भरावे लागणार आहेत. ते काय सुटले नाहीयेत तुम्हाला, हे नीट लक्षात घ्या. ते भरावेच लागणार आहेत तुम्हाला. तर हा सगळा प्रेशर आहे आणि मंथली एक्सपेन्सेस मात्र आपले कमी झालेले नाहीयेत, नीट लक्षात घ्या. अशा कालावधीमध्ये कुटुंबामध्ये जो व्यक्ती कमवता आहे त्या व्यक्तीला कुटुंबातील इतर घटकांनी, म्हणजे पत्नी असेल, मुलं असतील, यांनी साथ देणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तो कमवता माणूस नैराश्याच्या गर्तेत जाऊ शकतो, अशी शंका आता सर्वांनाच वाटायला लागलेली आहे. मित्रांनो, मला मुख्यत्वे तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात. त्यामध्ये नाविन्यपूर्ण व्यवसाय प्रकार हे आपल्याला मी यासाठी सांगतोय कारण जे ट्रॅडिशनल व्यवसाय आहेत, तुम्ही आजूबाजूला जे बघताय, त्यामध्ये प्रचंड अशा प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि त्यांचे जे वेगवेगळे गट आहेत ते तुम्हाला त्या व्यवसायामध्ये शिरूच देत नाही, त्या व्यवसायाची तुम्हाला माहितीच देत नाही, थांगपत्ताच लागू देत नाही. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला एखादा युवक किंवा एखादी महिला व्यवसाय करू लागते ज्या ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये, त्यामध्ये तिला नैराश्य प्राप्त होतं. कारण तुम्हाला त्या व्यवसायाची जी काही माहिती असणं आवश्यक आहे इत्यंभूत, ती होत नाही आणि त्यामध्ये मग आपण ठरवतो हा व्यवसाय नको, परत एकदा 8-10 हजाराची नोकरी करू, पण व्यवसाय नको. अनेक युवक वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ज्या जाहिराती येत आहेत फेसबुकवर, सध्या खूप मोठ्या प्रमाणात युवकांना त्या जाळ्यात ओढलं जातं. मल्टी लेवल मार्केटिंगच्या नावाखाली अनेक युवकांना त्याच्यात 5-10 हजार 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि नंतर कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही आणि या युवकांना समाजातून बहिष्कृत व्हावं लागतं. जर एखादा युवक जर मल्टी लेवल मार्केटिंग करतोय असं कळलं तर तो आपल्याला पकडून त्याचं सगळं ते ऐकवेल आणि आपल्यालाही त्या जाळ्यात ओढेल. म्हणून अनेक नातेवाईक असतील, मित्र असतील, हे त्याच्यापासून दूर पळताना आपण गेले अनेक वर्ष पाहतोय. परंतु कमी वेळेत खूप मोठं उत्पन्न मिळवायचं हे जे आमिष दाखवलं जातं, यामध्ये युवा वर्ग भरडला जातो असं माझं स्वाभाविक प्रामाणिक मत आहे. मग आता हे तर समाजात घडतंय, मग आपल्याला काय देता येईल या विषयावर माझं विचारमंथन चालू होतं आणि गेल्या 2 महिन्यापासून 11 मेला मी सुरुवात केली. कोबीज बॉस या नावाने मी फेसबुकवर एक ग्रुप सुरू केला. कोबीज म्हणजे सहकार व समन्वयातून केलेला व्यवसाय, कोऑपरेटिव्ह और कोलॅबरेटिव्ह बिझनेस, कोबीज. आणि बॉस म्हणजे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शोकेस अँड सर्व्हिसेस. म्हणजे युवकांना, महिलांना, ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे अशांना नाविन्यपूर्ण व्यवसाय हे सांगायचे, दाखवायचे आणि त्यांना त्या पश्चात त्यांचा व्यवसाय सुरू होईपर्यंत पूर्ण सेवा द्यायची. अनेक लोक फक्त दाखवतात किंवा सांगतात हा व्यवसाय चांगला आहे, परंतु त्याचं मार्गदर्शन नाही करत. आणि म्हणून आम्ही चालबेसी हाती धरोनिया त्या पद्धतीने तुमच्या डोक्यामध्ये जो संभ्रम आहे की कुठला व्यवसाय करायचा, त्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्हाला तुमच्या समोर आत्ता मी 25 व्यवसाय ठेवलेले आहेत ह्या कोबीज बॉसच्या ग्रुपवर. ते तुम्ही पाहू शकता, त्यातला एखादा निश्चित करू शकता किंवा 3 निश्चित करा. त्या तिघांची माहिती घ्या इन डिटेल आणि मग त्यातला एक निश्चित करा.
आणि तो व्यवसाय सुरू करायला पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. पुढे आणखी 3 महिने तुम्ही सेटअप करून तो चालवेपर्यंत पूर्ण गायडन्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप दिला जाईल. आता आवश्यकता आहे आपल्याला इत्यंभूत मार्गदर्शन करण्याची, पण त्या अगोदर आपल्या डोक्यात जे वादळ उठलेलं आहे की कुठला व्यवसाय करायचा, कुठल्यात आपल्याला 4 पैसे चांगले मिळतील, कुठल्यात कॉम्पिटिशन कमी आहे, कुठल्यात काही वर्गांचं प्राबल्य जे आहे ते आपल्याला टाळून काही करता येईल का, आणि म्हणून जास्तीत जास्त शहरांमध्ये किंवा शहराच्या भोवतालची जी उपनगर आहेत यांना फोकस करून मी काही व्यवसाय प्रकार तुमच्या समोर मांडतोय. ते व्यवसाय प्रकार कोबीजच्या साईटवर, म्हणजे कोबीजचं जे फेसबुक पेज आहे कोबीज बॉस या नावाने, सचिन भाऊ तुम्हाला ती लिंक शेअर करतील. हे सेशन झाल्यानंतर आम्ही वारजेकर आणि सचिन भाऊ हे त्यांच्या ब्रॉडकास्ट लिस्ट मधून सगळ्यांना ही लिंक शेअर करतील. आपण सर्वांनी याचे सदस्य व्हा आणि या मार्गदर्शनाचा फायदा घ्या. मी तुम्हाला कोबीज बॉसच्या पेजवर आणि ग्रुपवर कुठले कुठले व्यवसाय आहेत याविषयी मी तुम्हाला 1-1 मिनिटात माहिती देतो. साधारणपणे 30 ते 35 मिनिटं आपलं हे सेशन चालेल. खूप लांब सेशन चाललं की लोक पाहण्याला ते इच्छुक नसतात, असा एक जनरली माझा अनुभव आहे. आणि म्हणून मी सुरू करतो. मित्रांनो, हे व्यवसाय स्पेसिफिकली अर्बन ओरिएंटेड आहेत, एज्युकेटेड आणि अर्बन युवकांसाठी मुख्यतः आहेत. अर्बन याचा अर्थ महापालिका आणि त्याच्या भोवतालचं एक 5-10 किलोमीटरचं क्षेत्र की ज्याचा इम्पॅक्ट महापालिकेत शहरी वातावरणाचा असतो, अशा स्वरूपाचा. 1-2 व्यवसाय ग्रामीण आहेत. आणि उद्यापासून 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत 31 पर्यंत मी एक व्यवसाय विषयक, उद्योजक विषयक एक मालिका सुरू करतोय. त्यातही तुम्ही सहभागी व्हा. कोबीज बॉस ग्रुपचे सदस्य झाल्यावर तुम्हाला ती पाहता येईल. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्यक्ष ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याविषयी सांगायला सुरुवात करतो, म्हणजे तुम्हाला एक एक समजतील. तुम्ही ज्या वेळेला कोबीज बॉस या पेजवर जाल आणि फेसबुक ग्रुपवर जाल त्यावेळेला तुम्ही आत्ता 24 ऑपॉर्च्युनिटीज लिहिलेल्या आहेत. तर तुम्ही सगळं स्क्रोल डाऊन करून खाली या. प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीचे आम्ही फोटोज, व्हिडिओज, त्याचं डिस्क्रिप्शन आणि एखादी आवडल्यावर तो एक गुगल फॉर्म भरायचा. तो फॉर्म भरल्यावर आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. अशा स्वरूपात ती प्रोसेस आहे. जी लोक ही प्रोसेस फॉलो करतात त्यांनाच गायडन्स केला जातो. एखाद्या पोस्टच्या खाली नंबर टाकलाय आणि मला माहिती द्या, आम्ही इथं मोकळे नाही कोणाला माहिती द्यायला, नीट लक्षात घ्या. हे बाकी ग्रुपचं काम आहे. फुकटमध्ये नंबर गोळा करायचे आणि तो डेटा विकायचा कोणाला तरी, हे आमचं काम नाहीये. तर ज्यांना स्वतःचा नंबर महत्वाचा वाटतो, स्वतःचं महत्व आहे, अशा लोकांनी आमच्या ग्रुपवर यावं. तिथं कुठेही त्यांचा नंबर डिस्प्ले करू नये. नंबर डिस्प्ले करणाऱ्यांना तर आम्ही संपर्कच करत नाही, कारण ते व्हॅल्यूलेस लोक आहेत, असं माझं मत आहे. कारण गेली 20 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय आणि माझी खात्री आहे की ज्यांना दर्जा विषयक समजतं, दुसऱ्याच्या कष्टाची किंमत आहे किंवा दुसऱ्याच्या अनुभवाची, ज्ञानाची किंमत आहे, अशी लोक ही सगळी व्यवस्थित एक प्रोटोकॉल पाळून आपल्याला व्यवसाय प्रक्रियेमध्ये माहिती मिळवतात. इतरांचं हे काम नाहीये. 100 लोक जर बघत असतील किंवा 100 लोकांनी माहिती घेतली असेल तर 3 ते 4च लोक, जास्तीत जास्त 5 लोक व्यवसाय सुरू करतात. बाकी 95% काहीही करत नाहीत. ते फक्त श्रवण भक्त असतात. सांगताना तुम्ही ऐकतात तेवढंच. तर ज्याचं जळतं त्याला कळतं. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक कुटुंबामध्ये अधिक उत्पन्नाची गरज आता पडते आहे. जे सिरियस असतील त्यांनी माझे हे मी जे काय सांगेल ते ऐकावं आणि आपल्या जीवनामध्ये अक्षरशः 0 रुपयापासूनची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे काहीच इन्व्हेस्टमेंट नाहीये, तर 10,000च्या आतले 15 ते 16 आहेत आणि 2-3 आहेत ते 1,00,000-2 लाखाच्या वरचे आहेत. अशा स्वरूपाचेच व्यवसाय आहेत. बरेचसे व्यवसाय हे तुमचं स्वतःचं गुडविल, तुमचा स्वतःचा संपर्क आणि तुम्ही जे व्हॉट्सअप, फेसबुक हे टाइमपास करण्याकरता वापरता, त्याऐवजी जर तुम्ही ते ह्या बिझनेसच्या प्रमोशनला वापरलं तर तुम्हाला हजारोच्या संख्येत रुपये मिळायला लागतील. अशी उदाहरणं गेल्या 2 महिन्यात आम्ही दाखवून दिलेली आहेत. अनेक लोक त्याचे सदस्यही झालेत, अनेक लोकांनी व्यवसाय सुद्धा सुरू केलेत. तर मी एक उदाहरण घेतो. मित्रांनो, 1 नंबरची ऑपॉर्च्युनिटी क्रायसिस कोड नावाने आहे. आपल्या पिंपळे सौदागर मधील एक युवक, त्याने स्टार्टअप सुरू केले दीपक गायकवाड नावाने. दीपक गायकवाड नावाचा युवक आहे. त्याने क्रायसिस कोड नावाने जे एक QR कोड जनरेट केलाय, त्याचं
तो क्रायसिस कोडचा QR कोड प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक वाहनावर, गाडीवर, टू व्हीलर, फोर व्हीलर, हेल्मेट ह्या सगळ्यावर लावण्याकरता आहे. म्हणजे त्याचं मार्केट खूप मोठं आहे. तुम्हाला कल्पना आहे की ज्यावेळेला अपघात होतो एखादा, त्यावेळेला पहिली 5 ते 10 मिनिटं ही अत्यंत महत्वाची असतात. ती ॲम्ब्युलन्स येते किंवा रिक्षातून त्या एखाद्या अपघातग्रस्ताला दवाखान्यात नेलं जातं. त्यावेळेला त्याची कुठलीही माहिती ही प्रथमोपचार करणाऱ्यांकडे नसते. तर हा जो मित्र आहे दीपक, त्याने क्रायसिस कोड नावाने जे काही कोड्स आणलेले आहेत, ते तुम्ही कुठेही स्टिक करू शकता आणि गाडीच्या मागं पुढं, टू व्हीलर, फोर व्हीलर आणि हेल्मेटवर. त्यामुळं काय होईल, आणि कुठल्याही मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून असेल किंवा गुगल पे मधून असेल, कुठेही QR कोड जिथं स्कॅन करता येतो तिथून तुम्ही जर स्कॅन केलं तर त्या व्यक्तीची, अपघातग्रस्त व्यक्तीची संपूर्ण माहिती, म्हणजे त्याचा ब्लड ग्रुप काय आहे, त्याला शुगर आहे का, त्याला कुठलं ब्लड प्रेशर आहे का, किंवा जे क्रिटिकल आजार आहेत की जे डॉक्टरला सगळ्यात आधी समजले पाहिजेत उपचार करण्याच्या आधी, हे सगळ्या आजारांची इन डेप्थ माहिती त्या QR कोडद्वारे स्कॅन करून त्याला समजली जाते, डॉक्टरला किंवा नर्सला. त्यामुळे त्याला त्या गोल्डन 10-15 मिनिटांमध्ये उपचार करणं खूप सोपं जातं. तर हा खूप मोठा व्यवसाय म्हणून जर पाहिलं तुम्ही, तर लोकांचं जीवन वाचवण्याचा व्यवसाय आहे हा. आणि त्यासाठी एक 299, 399 असे काहीतरी त्याने पॅकेज आणलेत. तुम्ही क्रायसिस कोड ही ऑपॉर्च्युनिटी बघा. सुशिक्षित युवक युवतींनी, जे टू व्हीलर चालवत आहेत त्यांनी, रेसर गाड्या चालवत आहेत त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी घ्या. खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी, आणि हे स्टार्टअप खूप मोठं होणार आहे. तुम्ही याच्यात ही ऑपॉर्च्युनिटी 5-6 हजार रुपयात उपलब्ध आहे, आणि फक्त ते कोड्स घ्यायचे, बाकी कुठली फी नाहीये त्याच्यामध्ये. फेस लॉजिक नावाचं दुसरं एक स्टार्टअप माझे मित्र जयदीप पठारे यांनी सुरू केलेलं आहे. बालेवाडीमध्येच आहे त्यांचं. आपल्याला कल्पना आहे की आपण कुठल्याही ठिकाणी आता स्पर्श करत नाही, आपण टाळतो स्पर्श करायचा. तर ज्या वेळेला ही ऑफिसेस सुरू होतील, सगळी फॅक्टरी सुरू होतील, तर तुम्हाला माहिती आहे की अटेंडन्स हा थंब किंवा फिंगर बेस्ड अटेंडन्स आहे सगळीकडे. आपण बोर्ड दाखवून अटेंडन्स लावतो. परंतु फेस लॉजिक या कंपनीने अशा पद्धतीचे इक्विपमेंट आणले, 2-3 महिन्यापूर्वीच आणलंय ते. आता मी तुम्हाला सांगतोय वारंवार की तुम्ही समोर उभा राहिलात की तुमचा अटेंडन्स लागेल. फेस रेकग्निशन सिस्टीम अशी त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे, आणि त्याद्वारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीला स्पर्श करायचा नाहीये. फक्त एक 2-3 सेकंद पुढे राहिलात, लाईन मध्ये आलात, 2-3 सेकंद थांबलात की तुमचं रिडिंग घेतं आणि तुमची हजेरी लावतं, किंवा बाहेर जाताना तुमची आउटचं एंट्री करतं. तर हे सिस्टीम प्रत्येक शाळा, कॉलेजेस, कंपनीज या ठिकाणी गरजेचं आहे. ज्या त्या ठिकाणी आपण थंब बेस्ड इम्प्रेशन घेतो आणि हजेरी लावतो, त्या ठिकाणी ती सिस्टीम रिप्लेस होऊन फेस लॉजिक नावाची सिस्टीम इम्प्लिमेंट होईल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे, हाही व्यवसाय, त्याची डीलरशिप फक्त 5,000 रुपयात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती ह्या जास्त होत्या, परंतु कोबीज बॉस मेंबर करता मी प्रत्येकाला विनंती करून 5 ते 10,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मी हे सगळे व्यवसाय प्रकार आणलेले आहेत, आणि मी ते तुमच्या समोर मांडतोय. तिसरा एक बिझनेस प्रकार मी सांगू इच्छितो की मी तो स्वतः कंडक्ट करतो. डिजिटल बिझनेस कार्ड हाही असाच आहे की आपण स्पर्श करत नाही. इथून पुढचे जे व्यवसाय होणार आहेत त्यामध्ये तुमचं व्हिजिटिंग कार्ड तुम्ही एक्सचेंज नाही करणार. आपण ती व्हिजिटिंग कार्ड देण्याची एक पद्धत आहे, असं हातात धरून ते देतो, सन्मान दाखवतो. परंतु इथून पुढे व्हिजिटिंग कार्ड एखादा एक्झिक्युटिव्ह एखाद्या अधिकाऱ्याला देईल, किंवा साहेबाला देईल, किंवा कंपनीच्या मॅनेजरला देईल. तर व्हिजिटिंग कार्ड हे कागदावरचं एक्सचेंज नाही होणार. व्हिजिटिंग कार्ड हे व्हॉट्सअपवर डिजिटली एक्सचेंज होईल, आणि ते डिजिटल व्हिजिटिंग कार्ड हे क्लिकेबल आणि ऍक्शनेबल असतं. म्हणजे त्याच्यात फेसबुकची लिंक असेल तर तुम्हाला फेसबुकला नेलं जातं, टेलिफोनची लिंक असेल तर टेलिफोन लागतो तिथूनच, वेबसाईट असेल तर त्याला क्लिक केलं की वेबसाईट उघडते, ईमेलला क्लिक केलं की ईमेल उघडतं. अशा स्वरूपाचं डिजिटल बिझनेस कार्ड नवीन पद्धतीने चालू करणे, आणि ते 200 रुपये, 500 रुपये, 1000, 2000 रुपयाला विकलं जातं. तर त्याचं ट्रेनिंग मी देतोय. त्यातून छोटे छोटे उद्योजक तयार होतात. 65 लोकांनी गेल्या 5 बॅच मध्ये हे प्रशिक्षण घेतलंय, आणि 30 लोकांनी त्यांचे व्यवसाय सुरू केलेत. प्रत्येकाने 1000-1500 रुपये कमवायला देखील सुरुवात केलेली आहे. त्यातून तुम्ही पत्रकं कशी बनवायची, मेनू कार्ड कसे बनवायचे हॉटेलमधले, ब्रोशर्स कसे बनवायचे, कॅटलॉग कसे बनवायचे, ह्या सगळ्या गोष्टी शिकता. इथून पुढे हॉटेलमध्ये जाऊन आपण मेनू कार्डला सुद्धा हात लावणार नाही ज्या वेळेला हॉटेल चालू होतील.
त्याऐवजी QR कोडद्वारे आपण स्कॅन करू त्यांची स्पेशल डिश आणि ती ऑर्डर करू. ह्या सगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज कोरोनामुळे येत आहेत. ह्या तुम्ही समजल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्याच्यात गेलं पाहिजे. तर तुम्हाला आधुनिक पद्धतीने नाविन्यपूर्ण आणि फ्युचरिस्टिक बिझनेस करता येईल असं मला वाटतंय. ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी फक्त 700 रुपयाच्या प्रशिक्षणात आहे. ज्या महिला भगिनी, युवती, युवक ज्यांच्याकडे घरी लॅपटॉप आहे त्यांनी ही नक्की सुरू करा. घर बसल्या उद्योग आहे आणि घराच्या बाहेर पडलं की सगळे तुमचे ग्राहक आहेत. त्यामुळं तुम्ही पाहिजे तेवढा बिझनेस यातून करू शकता. चौथी ऑपॉर्च्युनिटीज एक आहे, ऑइल डॉक नावाची एक कंपनी आहे. तर आपल्याला कल्पना आहे की तेल जे आहे, आपण तेल जे खातो त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात जाऊन हार्ट अटॅक सारखे अनेक आजार आपल्याला आलेले आहेत किंवा अटॅक येतात लोकांना किंवा चरबी वाढते, वजन वाढतं. हे सगळे आणि वजन वाढलं की अनेक आजार निर्माण होतात. ऑइल डॉक नावाचं एक ऑइल प्युरिफिकेशनचं एक यंत्र बनवलंय अहमदाबादच्या एका कंपनीने. तर ते जर यंत्र तुम्ही जर घरी ठेवलं तुमच्या आणि त्याची डिस्ट्रीब्युटरशिप सुद्धा आपण 2000 रुपयात देतो. ते यंत्र जर घरी ठेवलं तर 1 लिटर ऑइल, रिफाइंड ऑइल, की ज्यामध्ये तुम्ही वरून तेल टाकल्यावर 1 तासामध्ये 1 लिटर रिफाइंड ऑइल तुम्हाला शुद्ध करून त्या यंत्रातून मिळतं. माझ्याकडं ती लोक येऊन गेली आणि इथं सॅम्पल आहेत बघा, तुमच्या समोर आहेत हे दोन्ही सॅम्पल. तर हे जे काळं दिसतंय हे ऑइल, हे जे ऑइल आहे काळं दिसणारं, हे सरसोचं आहे आणि तेच शुद्ध केल्यानंतर इतकं ट्रान्सपरंट झालंय ते, तुम्ही अंतर बघू शकता. तर 1 तासात 1 लिटर शुद्धीकरण होतं. तुम्ही अनेक हातगाड्या बघत असाल, तेल 10 वेळेला त्याच्यातून वडे, भजी हे काढले जातात. ते सुद्धा तेल तुम्हाला यातून शुद्ध करता येतं. कुटुंबामध्ये सुद्धा अनेकदा जे तेल वापरलं जातं ते सुद्धा शुद्ध करून तुम्हाला परत वापरता येतं. कोलेस्ट्रॉल कमी करतं, रंग कमी करतं, त्यातला स्मेल कमी करतं. खूप छान आहे. ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आपल्या कोबीज बॉसच्या ग्रुपवर आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल की आरोग्यविषयक, आता ही ऑइल डॉकची संकल्पना मी तुम्हाला सांगितली. अनेक लोकांना आता अल्कलाईन पाण्याविषयी माहिती झालेली आहे. आपण जे पाणी वर्षानुवर्ष पितोय, आपण गावाकडे असताना जे विहिरीतलं पाणी प्यायचं ते अल्कलाईन होतं. पण शहरामध्ये जे शुद्धीकरण करून पाणी पितो किंवा जे आरोचं पाणी पितो हे ऍसिडिक पाणी आहे. आणि ऍसिडिक पाण्यामुळं आपल्याला अनेक आजार चिकटलेत. अनेक आजारांचं माहेरघर हे ऍसिडिक पाणी आहे. तर अनेक सुशिक्षित लोकांनी आता अल्कलाईन पाणी प्यायला सुरू केलंय. माझ्याकडे 5-6 महिन्यापूर्वी अशी अल्कलाईन पाण्याची एक कंपनी आली होती. तर ती मशीन 1,70,000 रुपयाला आहे. 4 लाखापर्यंत त्या मशीन्स आहेत. आणि आपण पाणी पिणार किती? एक कुटुंबात 4-5 लोक जास्तीत जास्त 4-5 लिटर पाणी पिणार आणि ती 1.5-2 लाखाची मशीन घ्यायची. ते काय माझ्या डोक्याला बुद्धीला पटलं नव्हतं. म्हणून मी त्याच्यात संशोधन करत गेलो. तर पुण्यामध्ये खराडी येथे श्री सदानंद उमाळे नावाचे एक इनोव्हेटर आहेत. त्यांनी भारतीय बनावटीची अल्कलाईन मशीन तयार केलेली. ती मशीन घरगुती वापराकरता 35,000 आणि कमर्शियल करता 45,000 रुपयात उपलब्ध आहे. म्हणजे 1/4 ऑफ द कॉस्ट ऑफ ती जपानीज आणि साऊथ कोरियन मशीनच्या 1/4 किमतीमध्ये. तीही मशीन मी तुम्हाला विकत नाहीये. त्यांनी आणखी एक सेवा सुरू केलेली आहे की जी तुम्ही तुमच्या भागात सेवा सुरू करू शकता. अल्कलाईन वॉटर हे 20 लिटरच्या कॅन मध्ये घरांना सप्लाय करणं. 150 रुपयात ती 20 लिटरची बॉटल येते. तुम्ही जर कोड टाकला त्या कार्यकर्त्याचा तर 20% डिस्काउंट मिळून 120 रुपयात तुम्हाला 20 लिटरचं कॅन घरपोच मिळतं. आता तुम्ही सांगा की आपण जे पाणी पितो ते पाणीचं अल्कलाईन पिलो विदाऊट 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट किंवा 35,000ची इन्व्हेस्टमेंट, तर अनेक आजारी पेशंट असतील त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या स्वास्थ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. जे निरोगी आहेत त्यांचं स्वास्थ्य अनेक काळ चांगलं राहतं. अल्कलाईन पाण्याचे अनेक उपयोग आहेत. नॉर्मल पाणी हे 7 असतं. 7च्या खाली जो पीएच असतो तो ऍसिडिक असतो. 7 ते 14च्या दरम्यान जो असतो अल्कलाईन असतो. त्याचा सुद्धा प्रयोग करून ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे आपल्या भागामध्ये अल्कलाईन वॉटर सप्लायचा हा नाविन्यपूर्ण व्यवसाय आहे. याच्या आधी हा व्यवसाय नाही केलेला म्हणून लोकांना माहिती नसेल. तर तुम्हाला हा व्यवसाय सुद्धा सुरू करता येईल. आणि जे वॉटर सप्लाय करायचं आहे त्याच्यामध्ये फक्त लीड तुम्ही दिले तर तुम्हाला त्यातून पैसे निर्माण होतात. ज्यांना मशीन टाकून तो व्यवसाय करायचा आहे त्यांना 45,000 रुपयात ही व्यवसाय संधी आहे. 30 ते 40 घरं जरी तुम्ही कनेक्ट केली
तरी तुम्हाला 2 महिन्यामध्ये ती मशीनची कॉस्ट क्लिअर होते आणि तिथून पुढे फक्त तुमचा फायदा राहतो. अशा स्वरूपाच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मित्रांनो, टी टॉईज नावाच्या एका जयपूरच्या कंपनीने वाढदिवस आपण जे साजरे करतो, पहिल्या वर्षापासून ते 7-8 वर्षापर्यंत लहान मुलांचे खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतो आपण. तर यामध्ये ज्या दिवशी वाढदिवस असेल त्या दिवशी त्या आईची खूप धावपळ असते. तिला केकही आणायचा असतो, त्या झिरमाळ्या असतात, डेकोरेशन करायचं असतं, 10-12-15 मुलं येणार असतील किंवा जे काही संकेत त्याचे मित्र येणार असतील, त्यांच्यासाठी काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायची असते, त्यांना त्या टोप्या. तर टी टॉईज नावाच्या एका कंपनीने हे सगळं 105 प्रकारचे बर्थडेचे डेकोरेटिव्ह आयटम 105 प्रकारचे 10 मुलांकरता हे एकत्रित केलेत एका बॉक्समध्ये आणि ते बॉक्स फक्त 550 रुपयाला, 549 रुपयाला ती कंपनी देते. त्याचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन तुम्ही घेऊ शकता. खूप चांगला मार्जिन त्याच्यामध्ये आहे. त्याचं वितरण माझे मित्र श्री प्रमोद शेंडकर, की जे आपल्या पर्वती भागातच राहतात, मित्रमंडळच्या तिथं, ते करतायत. तुम्ही आपल्या साईटवर जर आलात, कोबीज बॉस फेसबुक पेज आणि ग्रुपवर, तुम्हाला त्याची माहिती मिळेल. प्रत्येक कुटुंबामध्ये अशी बॉक्स लागतात. जिथे इथं लहान मुलं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी बर्थडे आहे आणि लोकसंख्या पाहता तुमच्या वॉर्डमध्ये रोज 100 ते 150 लोकांचे बर्थडे असतील. नीट बघा. तर हे सगळे तुमचे क्लायंट बनतील आणि तुम्हाला स्टॉक फक्त घरात करायचा आहे तेवढा. तुम्हाला दुकान वगैरेची गरज नाहीये. तुम्ही व्हॉट्सअपवरून स्प्रेड करा, तुम्हाला ऑर्डर्स यायला लागतील. फेसबुकवरून स्प्रेड करा, ऑर्डर यायला लागतील. सगळे बिझनेसचे प्रकार आता दुकान घेणे, सेटअप करणे हा नाहीये. मी जे तुम्हाला सांगतो ते लोएस्ट कॉस्ट बिझनेसेस की जे तुम्ही सोशल मीडियाद्वारे प्रमोट करून तुम्ही पैसे कमवू शकता असे. मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेल की या काळामध्ये अनेकांचं उत्पन्न घटल्यामुळं किंवा अनेक देणी देण्यामुळं अनेकांना लोन घ्यावं लागणार आहे, छोटं मोठं लोन घ्यावं लागणार आहे. तुमची गाडी जी असेल त्या गाडीवर अनेक कंपन्या दुप्पट लोन देत आहेत. म्हणजे तुमच्या गाडीचे व्हॅल्युएशन जर 6 लाख असेल तर तुम्हाला 12 लाखाचं लोन अनेक कंपन्या आहेत. वेगळी पॅकेजेस आहे, टाटा फायनान्स आणि अनेक कंपन्या देत आहेत. तर ही लोक घेणारच आहेत. मग तुमच्या ओळखीचा लीड जर तुम्ही त्या कंपनीला मिळवून दिला तर साधारणपणे कमीत कमी 1% ते जे लोन व्हॅल्यूच्या 1% कमिशन तुम्हाला आपल्या ग्रुपवर जी कंपनी आहे ती देते. फक्त लीड द्यायचा आहे. तुम्ही जामीनदार राहायचं नाही, तुम्ही त्याला कुठलेही डॉक्युमेंट द्यायचे नाही, काही नाही. फक्त लीड द्या. तो लीड ज्यावेळेला त्यांना कर्ज मिळेल त्यावेळेला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होण्याची जबाबदारी कोबीज बॉसची असेल. त्या कंपनीकडून आम्ही तुम्हाला ते मिळवून देऊ. 1%. एका मित्राने गेल्या महिन्यात एकाला JCB घ्यायचा होता, तर ते मिळून दिले. आता त्याला 15-20 हजार रुपये मिळाले की एका लीडचे. मग तुमचा संपर्क, तुमचं गुडविल तुम्ही अशा पद्धतीने जर करून दिलं त्या कंपन्यांना फायदा, तर तुम्हाला हा व्यवसाय होतो. नीट लक्षात घ्या. तुम्हाला हे छोटं वाटत असेल, परंतु अशा पद्धतीचे 2-3 व्यवसाय जर तुम्ही करत गेलात, चालता बोलता व्यवसाय जर करत गेला तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळायला लागतं नकळत. मी साईड बिझनेसच्या विषयी सांगतोय, कारण कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला तुम्ही हातभार लावताय. पत्नी म्हणून लावताय, मुलगी म्हणून लावताय, मुलगा म्हणून लावताय. तुम्ही जे सोशल मीडियावर वेळ घालवताय त्याच्याऐवजी तुम्ही याचं प्रमोशन करून ग्राहक तुमच्या नेटमध्ये आणून त्यांना योग्य सेवा देऊन हे सगळं करताय. याच्यात कुठल्याही एकही रुपयाचा फसवणूक नाही आणि MLM सुद्धा नाही. मित्रांनो, अनेक हॉटेलमध्ये जे तुम्ही प्लास्टिकचे कप्स आणि हे वापरतात त्याच्याऐवजी सुपारीच्या पानांपासून तयार केलेले कप्स, प्लेट्स, मग्स हे सगळे वापरता येतात. याची सुद्धा एजन्सी तुम्हाला घेता येईल आणि फक्त 5,000 रुपयामध्ये तुम्हाला ती एजन्सी मिळते. लोनचं जे सांगितलं ते काही इन्व्हेस्टमेंट नाहीये, फक्त लीड जनरेशन आहे. बीजगती नावाचं एक सॉफ्टवेअर आपल्या पुण्यातीलच श्री लहू शेटे यांनी तयार केलंय. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जे व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, छोट्या छोट्या कंपन्या आहेत, कारखाने आहेत, यांना एक छोटंसं ERP सॉफ्टवेअर लागतं. ते सॉफ्टवेअर यांनी अत्यंत कमी दरामध्ये त्याची मेंबरशिप सबस्क्रिप्शन देतात. ते जरी तुम्ही लीड दिले तुमच्या आजूबाजूचे, तरी तुम्हाला हजारो रुपयांमध्ये तुम्हाला लीड तुम्हाला मिळू लागतं, पैसे मिळतात आणि तुम्हाला त्याचं संपूर्ण ट्रेनिंग ही कंपनी मोफत देते. म्हणजे उद्योजक उभं करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते सगळी सिस्टीम मी याच्यामध्ये कोबीज बॉस मध्ये टाकलेली आहे. नुसतं जा आणि करा असं नाही. त्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्वांचं ट्रेनिंग तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि मग तुम्ही ती गोष्ट सुरू करा. मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल की
गेल्या 3-4 महिन्यापासून हॉटेल बंद आहेत, रेस्टॉरंट्स बंद आहेत सगळे, आणि पुढचे 6 महिने हे काही सुधारणार नाहीयेत. आपल्याला कल्पना आहे की कोरोनामुळं 3-4 गोष्टी ॲन्व्हिलवर आल्यात, पुढे आल्यात. एक तर हेल्दी फूड, ऑर्गॅनिक फूड, न्यूट्रिशनल फूड, हे 4-5 जे शब्द आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आणि चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रिपेअर केलेलं फूड, हे नीट लक्षात घ्या. चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगल्या लोकांनी शुद्धतेची हमी बाळगून. तर इथून आधी तुम्ही ज्या प्रत्येक चौकात बिर्याणीची दुकानं दिसायची तुम्हाला, नीट लक्षात घ्या, प्रत्येक चौकामध्ये बिर्याणीची दुकानं होती. गेल्या 1.5 ते 2 वर्षात युपीतील लोकांनी हे पूर्ण मार्केट कॅप्चर केलेलं होतं, पूर्ण एंटायर. प्रत्येक 200 मीटरला 300 मीटरला एक बिर्याणीचं दुकान होतं. मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये स्वच्छतेविषयी अनेक लोक जागृत झालेली आहे. हायजेनिक फूड पाहिजे. याचा फायदा काय होणार आहे की प्रत्येक कुटुंबातील महिला की ज्यांच्या हाताला चव आहे, अशा महिला घरी बिर्याणी ज्या करून देतील, घरी इडली सांबर करून देतील, घरी उत्तप्पा आणि ज्या गोष्टी करून देतील, किंवा घरी नाश्त्याचे पदार्थ थालपीठ असतील, ती पदार्थ असतील, किंवा सांडगे करतील, कुरड्या पापड्या. आता थोडं पावसाळा लागलाय, याच्या आधीच व्हायला पाहिजे होतं. पण मला एक सांगायचं की घरून तुम्ही जे खाद्यपदार्थ तयार कराल त्याला खूप मोठी मागणी येणार आहे इथून पुढच्या काळात. कारण लोक घाबरणार आहेत हॉटेलमध्ये जायला. हॉटेलमधला तो वेटर असेल, कॅप्टन असेल, तो स्वच्छ पोशाख आहे त्याचा, हे सगळं दिसतंय तुम्हाला. पण बॅकएंडला जे करणार आहेत आतमध्ये, किचनमध्ये, ते जनरली कसे असतात हे तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची आवश्यकता नाहीये. मग त्यांना काही आजार झालाय का, त्यांच्यात करोना आहे का, ही शंका त्या खाणाऱ्याला, ग्राहकाला येत राहणार आहे. आणि म्हणून लोक हॉटेलमध्ये कमी जाणार आहेत. लोक ज्या महिला घरून प्रिपरेशन करतायत, पदार्थ तयार करतात, अशा लोकांची ऑर्डर वाढणार आहे. तर अनेक महिलांना जे ऐकत असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही घरी बसून अनेक पदार्थ तयार करा, फेसबुक, व्हॉट्सअपद्वारे प्रमोट करा, तुमच्या मुलांचा सहारा घ्या, मुलींना सांगा की हे प्रमोट करा. तुम्हाला कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपयाचं उत्पन्न घर बसल्या मिळेल. तुम्हाला ते ओव्हरहेड नाही आहेत, हॉटेल घेणं, त्याचं भाडं भरणं, तिथलं डेकोरेशन करणं, एम्प्लॉई ठेवणं, हे काही नाही. तुम्ही घरून करा. आणि या संदर्भात एक शेफ प्रिन्युअर नावाचं, एक प्रसाद जेवडे नावाचे माझे मित्र आहेत, त्यांनी शेफ प्रिन्युअर नावाचं एक स्टार्टअप सुरू केलंय. त्यामध्ये ज्या महिला पुरुषांना घरून व्यवसाय निर्मिती उद्योगाची, म्हणजे खाद्य उद्योग सुरू करायचे, त्यांना ए टू झेड संपूर्ण माहिती देतात. त्यांचे प्रॉडक्ट झोमॅटो, स्विगी या प्लॅटफॉर्म कसे डिस्प्ले करून विकता येतील, कुठल्या माध्यमातून हे सगळं विकता येईल, ह्या संपूर्ण इत्यंभूत माहिती तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरून दिली जाते. शेफ प्रिन्युअर, तोही प्लॅटफॉर्म कोविज बॉसच्या ग्रुपवर आहे, ते तुम्ही पहा. मित्रांनो, अनेक लोकांच्या नोकऱ्या सुटणार आहेत, त्यांना नवीन व्यवसाय करावा लागणार आहे. माझे मित्र श्रीराम सातपुते यांनी आतापर्यंत राज्यामध्ये 150 जॉब शोकेस घेतलेली आहेत. म्हणजे ते 20 ते 25 कंपन्यांना एकत्र आणतात आणि त्या भागातील राजकीय नेत्याबरोबर टायअप करून तिथली 5-6 हजार युवकांना ऑन द स्पॉट जॉब, आणि ज्यांना शक्य नाही त्यांना नंतर SMS द्वारे त्यांना जॉबच्या ऑफर देत आहेत. मित्रांनो, जॉब कार्डची जरी तुम्ही ऑफर घेतली तर अनेक लोकांना याच्याद्वारे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे. माझ्या तोंडात सारखं बिझनेस, कारण मी या क्षेत्रात काम करतो. अनेकांना ज्या नोकऱ्या पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना जॉब कार्ड विकू शकता. त्यामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्जिन मिळतील आणि खूप मोठं सेक्टर हे उपलब्ध आहे. तर जॉब कार्डची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. अनेक ठिकाणी कॅन्टीन्स आहेत, अनेक ठिकाणी मोठ्या जेवणाच्या ऑर्डर्स असतात, लग्नाच्या ऑर्डर्स असतात. आता ठीक आहे, हे 2-4 महिने जातील डिसेंबर पर्यंत. तर त्यांना चपाती मशीन एक आम्ही आमच्या कोबीज बॉसवर टाकलेली आहे. त्याला आता 3 फायनल ऑर्डर्स आहेत. गुजरातमधल्या एका कंपनी बनवली चपाती मशीन, सेमी ऑटोमेटेड आणि ऑटोमेटेड चपाती मशीन. तर ज्यांच्याकडे ऑर्डर्स असतील, काही महिला चपाती बनवण्याचाही व्यवसाय करतात, काही घरी लाटून शेजारपाजारच्या बायकांना घेऊन लाटून करतात, परंतु काही लोक चपाती मशीनद्वारे त्या चपात्या करतात आणि त्याची विक्री करतात छोट्या मोठ्या हॉटेल्सला. तर ते सुद्धा खूप चांगला उद्योग आहे, ती आपल्या ग्रुपवर ऑपॉर्च्युनिटी आहे. मित्रांनो, फ्रोझन फूड्स ही सुद्धा एक ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्यामध्ये तुम्ही
पिझ्झा, बर्गर, समोसे आणि युवकांना जे आवडतात, कॉलेज स्टुडंट्सला जे आवडतात, कॉलेजच्या आजूबाजूला जे स्टॉल्स असतात ना, त्या ठिकाणी ते तुम्ही विक्रीला ठेवू शकता. फक्त हे रेफ्रिजरेटेड 6 महिने टिकणारे अन्नपदार्थ आहेत. ह्या अन्नपदार्थाची सुद्धा डिस्ट्रीब्युटरशिप आपण घेऊन तुमच्या परिसरामध्ये तुम्ही हे अन्नपदार्थ म्हणजे पिझ्झा, बर्गर हे त्या हॉटेल्समध्ये त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवून जशी ऑर्डर येईल ते फक्त ओव्हनमध्ये टाकून द्यायचं. इतकं 3 ते 4 मिनिटाचं हे सगळं असतं. पनीरचे अनेक आयटम आहेत, जवळपास 100 आयटम आहेत त्या प्रॉडक्ट फ्रोझन फूड्समध्ये. ते तुम्ही देऊ शकता. हा एक व्यवसाय करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडी जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, पण माल विकायला 6 महिने टाइम आहे. आणि मी आत्ता जे तुम्हाला सांगतोय, तुम्हाला हे फक्त आता माहिती घ्यायची आहे. नीट लक्षात घ्या, तुम्हाला आज सुरू नाही करायचंय हे सगळं. लॉकडाऊन उठल्यावर सुरू करायचंय, पण लॉकडाऊन उठल्यावर माहिती घ्यायला ज्या वेळेला याल त्यावेळेला आमच्यावरही प्रेशर असेल, अनेक कंपन्यांवरही कामाचा प्रेशर असेल मालाचा. त्यापेक्षा आत्ता जो मोकळा वेळ आहे ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा आजपासून पुण्यामध्ये जी बंधनं घातली गेलेली आहेत, यामध्ये तुम्ही माहिती घ्या आणि तुम्ही निश्चय करा. कुठलीही संकल्पना किंवा बिझनेस हा लगेच फायनल होत नाही, त्याला वेळ जावा लागतो. तर तुम्ही त्या पद्धतीने निश्चय करण्याकरताच हा टाइम पिरियड वापरा आणि एक बिझनेस पुढच्या 15 दिवसात निश्चित करा आणि तो करा. टूथब्रशच्या संदर्भामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण प्रत्येक गोष्टीला हात लावतो. एक सिक्स्थ फिंगर नावाने एक ऑपॉर्च्युनिटी आहे की जे 60-70 रुपयाला विकण्यात येतं. ते हातामध्ये बोटात घातलं तर तुम्हाला लिफ्टचं बटन दाबायला, दरवाजा उघडायला, जिथे जिथं तुम्ही पब्लिक टॉयलेट वापरायला जिथे इथं हात लावावा लागतो, त्याऐवजी ते 6वं बोट लावलं तर ती सुद्धा ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला खूप छान प्रमाणात बिझनेस मिळवून देईल आणि अनेक मेडिकलमध्ये, दुकानांमध्ये हे तुम्हाला विकता येईल. त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. मित्रांनो, आदरणीय नेते राजू शेट्टी साहेब यांचं स्वाभिमानी डेअरी हा जो प्रकल्प आहे, ती स्वाभिमानी डेअरी सुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाहता येईल. आणि ज्या भागात ती स्वाभिमानी डेअरी नसेल त्या भागामध्ये त्याची फ्रँचायझी तुम्हाला मिळेल. त्याचे सुद्धा डिटेल्स आपल्या ग्रुपवर आहेत. आता तुम्ही इथं वारजे माळवाडी भागात जे काय असाल किंवा जे मला ऐकत असतील, ही मला वाटतं 70 ते 80% लोक हे मायग्रंट्स आहेत. ते कुठलं तरी त्यांचं मूळ गाव आहे आणि शहरामध्ये ते आता स्थायिक झालेली आहेत. तर तुमच्या गावामध्ये जर तुम्हाला ॲग्रो टुरिझम सुरू करायचं असेल, तुमची शेती असेल, पाण्याची सुविधा चांगली उपलब्ध असेल, शहरापासून तालुक्याच्या ठिकाणाहून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून जर जवळ असेल, तर ॲग्रो टुरिझमचा नवीन प्रकारचा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. ॲग्रो टुरिझमचे जे प्रणेते आहेत, फादर ऑफ ॲग्रो टुरिझम इंडस्ट्री श्री पांडुरंग दादा तावरे, त्यांचे जे ॲग्रो टुरिझम सेंटरचं जे कन्सल्टिंग, गायडन्स आणि पूर्ण सेटअप ते करून देतात, तर ते सुद्धा आपल्या या ग्रुपमध्ये आहेत. त्यानंतर एज्युप्रिनर नावाची एक एज्यू फ्युचर नावाने तुमचं जर कॉलेजेसमध्ये, विद्यापीठांमध्ये संपर्क असेल, तर त्या ठिकाणी जे ऑडिट होतात, नॅक ऑडिट प्रत्येक ठिकाणी होतं, त्याचे जर लीड्स मिळून दिले तर तुम्हाला त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येमध्ये रुपये मिळतात तुम्हाला. तर मित्रांनो, असे काही व्यवसाय आहेत. आणखी काही व्यवसाय तुम्ही आपल्या कोबीज बॉस ग्रुपवर येऊन बघू शकता. 35 मिनिटं झालेली आहेत. शेवटचे 5 मिनिटं फक्त मी तुमच्याशी बोलतोय. मित्रांनो, माझी एक भावना आहे की कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री टाकण्याच्या आधी त्याच व्यवसायामध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे. कारण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला लाखो रुपयांमध्ये गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी लोन घ्यावं लागतं आणि ते जर चाललं नाही तर तुम्ही आणि बँक दोन्ही बुडता. शासनाच्या अनेक योजना आहेत, तुम्हाला 30%, 35% सबसिडी देणार, 15 पासून 35 पर्यंत देतात. मग त्यामध्ये मुद्रा असेल, त्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र असेल, त्यात MCD आहे, खादी ग्रामोद्योगच्या योजना आहेत. प्रत्येक जातीची जी महामंडळ आहेत त्या महामंडळाच्या योजना आहेत, मागासवर्गीयांकरता आहेत, मायनॉरिटीज करता आहेत, सगळ्यांच्या योजना आहेत. परंतु मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या आधी तुम्ही त्याच गोष्टीचं ट्रेडिंग करा. तुम्ही इकोसिस्टीम समजून घ्या त्या व्यवसायाची आणि मग त्या मॅन्युफॅक्चरिंगकडे जा, असा माझा गेल्या 2 महिन्यातील उद्देश होता. परंतु काही लोक असं म्हणतायत की आम्हाला डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगकडे जायचंय किंवा आम्ही तो अनुभव घेतलाय, तर तुम्ही आम्हाला इथून पुढे मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात सुद्धा काही मशीनची माहिती द्या. तर मित्रांनो, 15 पासून, उद्यापासून आम्ही आपल्या ग्रुपवर आटा चक्की, की जे महिलांना घरगुती पद्धतीने डाळ मिल म्हणता येईल, आटा चक्की, अशा पद्धतीने एक 40-45 हजार रुपयामध्ये तुम्ही जर ती आटा चक्की घेतली की जिचा आवाज कमी आहे आणि पहिल्यासारखी ती दगडावर घर्षण होणारी नाहीये,
कोल्ड प्रेस आटा चक्की आहे ही. उष्णता निर्माण होत नाही, त्यामुळं पिठामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू टिकून राहतात. तर ती आटा चक्की तुम्ही तुमच्या घरी लावून महिला घर बसल्या 1,500 ते 2,000 रुपये रोज कमवू शकतात आजूबाजूच्या जे हेल्थ कॉन्शियस न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्यांना पाहिजेत त्या पिठामध्ये. मग ते कुठलंही पीठ असेल, गहू, ज्वारी, बाजरी किंवा अनेक टाईपची तुम्हाला भाजणीची पीठही त्याच्यात दळता येईल, छोटे मसाल्याचं सुद्धा आयटम दळता येईल. तशा मशीन्स आम्ही याच्यावर टाकतोय, छोटे डाळ मिल टाकतोय. चपाती मशीन मध्ये ऑटोमेटेड आणि सेमी ऑटोमेटेड चपाती मशीन, की पिठाचा गोळा करणं आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करणं आणि मग ती मशीन चपाती प्रेस करणं आणि ती भाजून येणं, ह्या 4 प्रक्रिया आहेत. तर ह्या 4 प्रक्रियावर ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक अशा 2 पद्धतीच्या चपाती मशीन आम्ही आपल्या ग्रुपवर टाकतोय. मुरमुरे किंवा पोहे बनवणारी मशीन ती आम्ही ग्रुपमध्ये टाकतोय. लसूण सगळीकडे लागतो आणि सगळ्यात महिलांना किंवा आचार्याला सगळ्यात कष्टाचं काम असतं लसणाची साल काढणं. तर लसणाची साल काढण्याचं मशीन सुद्धा आहे, ती मशीन सुद्धा आपण आपल्या ग्रुपवर टाकतोय. वेफर बनवणारी मशीन, बटाट्यापासूनचे वेफर बनवणारी, मग बटाट्याची साल काढण्याचं एक मशीन असतं त्याच्यामध्येच, आणि वेफर बनवण्याचं मशीन आहे. ती पूर्ण प्रक्रियेत ज्या ज्या मशीन्स लागतात त्या सगळ्या प्रक्रिया. मसाले वेगवेगळे, तुम्हाला कल्पना आहे की प्रत्येक आपला जो भाग आहे, भूभाग आहे, तर विदर्भाचे मसाले वेगळे असतात, कोल्हापूरचे वेगळे असतात, खानदेशी मसाले वेगळे असतात, नागपूर साईडचे तिखट जाळ एकदम मसाले वेगळे असतात. तर त्या त्या प्रक्रियेतले मसाले त्या त्या भागातली लोक प्रिफर करतात. आता वारजे भागामध्ये समजा सातारकडची लोक जास्त असतील, कोल्हापूरकडची लोक जास्त असतील, तर त्यांना ते जे मसाले आहेत, कोल्हापूरकडचंच एखादं कुटुंब इथं आलं असेल, त्याने ती मसाल्याची मशीन घेतली आणि तो जो फॉर्म्युला कोल्हापूरकडे वापरला जातो, मला वाटतं गारगोटी भागात खूप छान मसाले बनवले जातात, तर तो फॉर्म्युला तुम्ही इथं वापरला तर तुम्हाला तुमच्या भागातली जी राहणारी लोक आहेत त्यांना तीच चव देता येईल आणि तुमचा व्यवसाय वाढवता येईल. अच्छा, कोल्ड प्रेस ऑइलच्या मशीन्स आम्ही आणतोय. कोल्ड प्रेस ऑइल मध्ये आता जे तुम्ही तेल वापरतात ही उष्णता दिल्यामुळे त्याच्या व्हॅल्यूज कमी होतात त्या तेलातल्या. कोल्ड प्रेस ऑइलचे तुम्ही डेमो अनेक फेसबुक ग्रुपवर पाहिले असतील. त्या मशीन सुद्धा आम्ही याच्यावर आणतोय. मित्रांनो, कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज कशा देता येतील आणि व्यवसाय छोटे छोटे सुरुवात करता येईल, हे सगळं तुम्हाला माहिती या ग्रुपवर मिळेल. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की फेसबुकवर अनेक ग्रुप्सवर फसवणाऱ्या जाहिराती टाकल्या जातात. मी तुम्हाला एकच मिनिटात उदाहरण देतो आणि थांबतो. एक जोशी नावाचा सुरत वरून आलेला व्यक्ती, तो इथं माझ्याकडे आला. पिंपरी चिंचवडमध्ये एक उद्योजक त्याच्यामध्ये 4 ते 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार होते. त्याने जे प्रतीत केलं होतं आम्हाला सगळ्या गोष्टी पाठवून पुढं, की तो खूप मोठा उद्योजक आहे आणि त्याच्याकडे खूप प्रॉडक्टची रेंज आहे, आशिष नाव होतं त्याचं. तर तो जेव्हा इथं आला बालेवाडीला आपल्या ऑफिसमध्ये, मी जिथं बसलोय तिकडं, तेव्हा जेव्हा मी त्याच्याशी तासभर बोललो तर त्याने बोलण्यात एक चूक केली. तो म्हणला मी 65 कंपन्यांचा डिरेक्टर आहे. 65. आता तुम्ही लक्षात घ्या, 1 किंवा 2 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या ज्यांनी स्थापन केले त्यांना ते माहिती आहे सगळं काय काय करावं लागतं. हा 65 कंपन्या, आणि मी त्याला पकडलं बोलताना. म्हटलं हा काहीतरी खूपच स्वतःला खूप मोठं बनवायचा प्रयत्न करतोय. तर आपण शांत, जरी माझा स्वभाव शांत आहे, मी ऐकून घेतो, पण त्याची किंमत कळली आणि त्याला जे आम्ही 5 लाख रुपयाचा चेक देणार होतो पिंपरी चिंचवड मधून एका प्रॉडक्टच्या याच्यासाठी, डीलरशिपसाठी, तो आम्ही थांबवला. कारण हा बोलतानाच जर खोटं बोलत असेल, पण तुम्ही जर फेसबुकवर त्याचं पोस्ट पाहिलं, त्याचं प्रोफाईल पाहिलं, त्याचं बिहेवियर पाहिलं, तर तो नक्कीच मोठा उद्योगपती वाटेल तुम्हाला आणि तुम्ही 1,00,000-2,00,000 रुपये ऍडव्हान्स देऊन फसाल. तर असं करू नका. अनेक लोक, त्यांचं काहीच एस्टॅब्लिशमेंट नाहीये. मग आम्ही सुरतला माणूस पाठवला आणि त्याने अहमदाबादमध्ये एक पत्ता दिला होता, तिथेही माणूस पाठवला. तर दोन्ही ठिकाणी सुरतमध्ये फक्त तो राहिला आहे, अहमदाबाद मधली कंपनी त्याची नाहीये. तो कन्सल्टंट आहे, पण असं दाखवतोय की त्या प्रॉडक्ट जे तो सांगतोय त्याचा त्या कंपनी डिरेक्टर आहे. आता डिरेक्टरची सगळी लिस्टिंग एमसीए मध्ये आपल्याला साईटवर दिसते की नाव टाकल्यावर. त्याला हे सुद्धा कळत नाही की ही सुद्धा लोक ऑनलाईन आहेत. आम्ही त्याला पकडला आणि त्याला समज दिली. तर मित्रांनो, फेसबुकवर सगळ्याच गोष्टी तुम्हाला आणि अनेक फसवणाऱ्या गोष्टी असतात, त्यापासून सावध राहा तुम्ही. व्हॅलिडेटेड करा, एन्क्वायरी करा बरोबर, आणि नंतरच स्पर्श करा. नाही तर पुन्हा एकदा तुम्ही कुठंतरी फसाल आणि त्याचा टोपर कोणावर तरी द्याल आणि म्हणाल की व्यवसाय चांगला राहील. व्यवसाय चांगला आहे, तुम्हाला एकदा आदत लागली ना व्यवसाय करायची,
त्या पैशाची की तुम्ही नोकरीच्या मागे कधीही पळणार नाही. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वांनी व्यवसाय करावा, तर व्यवसायात जी क्षमता आहे अनेकांना रोजगार देण्याची ती नोकरीमध्ये नाहीये, नीट लक्षात घ्या. तर तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी कोबीज बॉसचं सदस्य व्हायला विनंती करतो. आणि त्याचबरोबर मी उद्यापासून एक मालिका चालू करते, उद्योजकीय मालिका, की ज्यातून तुम्हाला व्यवसायाच्या अनेक युक्त्या क्लुप्त्या समजत जातील. अनेक स्टार्टअप्सला मी या ठिकाणी आणतो, अनेक जे आत्ता मगाशी सांगितले ते ऑनलाईन येतील, तुम्हाला गायडन्स करतील. तर तुम्ही हे जे ज्ञान आहे जे मोफत मिळणार आहे ते घ्या. आदरणीय सचिन भाऊ आणि ताई आणि आकांक्षा नारी मंच आणि आम्ही वारजेकर या ग्रुपच्या वतीने मला जी काही संधी दिली, 40-42 मिनिटं झालेली आहेत, 45 मिनिटाच्या वर बोलू नये असा प्रघात आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारले तर मी तुम्हाला पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये उत्तर देईल. अन्यथा आपल्या कोबीज बॉस ग्रुपवर जी काही सिस्टीम आहे ती जे फॉलो करतील, स्वतःचे मोबाईल नंबर टाकणार नाहीत, त्याच लोकांना मी माहिती देईल. आणि त्याची एक सिस्टीम तुम्ही फॉलो करा आणि व्यवसाय सुरू करा. मी 1 ते 2 ते 3 मिनिटं तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी त्याची लगेच उत्तर देईल. अन्यथा बरोबर 45व्या मिनिटाला मी थांबवेल. 42 मिनिटं झालेली आहेत आता. कृपया तुमचे प्रश्न विचारा. लोकांनी शुभेच्छाच दिल्यात, प्रश्न काहीच नाहीत. मला वाटतं तुम्ही कोबीज बॉसचे सदस्य व्हा. आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये योगेंद्र गायकवाडांनी विचारलं इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये. तर ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जायचंय, माननीय श्री अभिजित शिंदे यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन आहे, ते त्याचं ट्रेनिंग देतात. आणि अनेक लोकांनी याच्यात यावं अशी माझी इच्छा आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये अनेक युवकांनी यावं, ते पूर्ण ट्रेनिंग देतात, ते तुम्हाला माहिती देतील. त्याचप्रमाणे जे ॲग्रो बेस्ड बिझनेस आहेत, कृषी आधारित, ॲग्रो प्रोसेसिंग, यामध्ये महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं नाव श्री अमित मखरे चावडी ग्रुप, चावडी अशा नावाने आहे. ॲग्रो प्रोसेस बेस्ड जे काही तुम्हाला व्यवसाय करायचे असतील तर चावडी ग्रुपला जाऊन तुम्ही चावडीच्या साईटवर जा, तुम्हाला अनेक व्यवसाय त्या ठिकाणी मिळता येईल. तुम्हाला लोनसाठी लीड देण्याचा बिझनेस तुम्ही करू शकता. त्या कोबीच्या त्या पर्टिक्युलर ऑपॉर्च्युनिटीवर जा आणि तिथं तो फॉर्म भरा, तुम्हाला ती लोक गाईड करतील. ॲग्रो ट्रेडिंग बद्दल सर मी तुम्हाला सांगितलं की मी कृषी ह्या विषयातला एक्सपर्ट नाहीये. मी अर्बन बिझनेसेस मधला एक्सपर्ट आहे, की जे लो इन्व्हेस्टमेंट, नो इन्व्हेस्टमेंट किंवा एक 10-20 हजारात जे होतं त्या संदर्भातला मी एक्सपर्ट आहे. ॲग्रो बेस बद्दल मी तुम्हाला सांगितलं की चावडीवर जा, तुम्हाला तिथं खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल अभिजित शिंदे सर. ज्यांना उच्च दर्जाचं उद्योजकीय प्रशिक्षण पाहिजे असेल तर त्यांनी श्री अक्षय सरोदे नावाचे ह्या विषयातले तज्ज्ञ आहेत, त्यांचा आंतरप्रिनर्स पार्लमेंट म्हणून आहे, तर त्याच्यात तुम्ही त्यांना जॉईन व्हा, ते तुम्हाला गायडन्स करतील. चेतन मराठे यांनी सांगितले चपाती व्यवसायाबद्दल, तर चपाती व्यवसायाच्या ऑपॉर्च्युनिटीवर जा आणि तिथं फॉर्म भरा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. मित्रांनो, आणखी 30 सेकंद राहिलेत. गेल्या 2 महिन्याचा अनुभव आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट मोफत दिली जाते त्यावेळेला शेकडो लोक येतात आणि त्यात तुम्हाला सांगितलं की 95 लोक निष्क्रिय असतात, 5च लोक. खूप लोड येत होता आमच्या संपूर्ण हे ऑपॉर्च्युनिटीज टाकणाऱ्यांवर. तर आता आम्ही सॅग्रिगेट केलंय. 100 रुपयात 1, 200 रुपयात 3, 500 रुपयात 10 आणि 1000 रुपयात 25 बिझनेस ऑपॉर्च्युनिटीची माहिती दिली जाते. आणि स्वतः उत्पादक, सीईओ, एमडी, स्टार्टअप हे तुम्हाला फोन करून माहिती देतात. इतर ठिकाणी तुम्ही फोन करून 4दा फोन करूनही माहिती मिळत नाही. परंतु आम्ही सॅग्रिगेशन केले, फुकटे बाजूला काढले. सगळे ज्यांना फुकट इन्फॉर्मेशन पाहिजे ना त्यांना बाजूला करून, ज्याच्या खिशात 100 रुपये फक्त आहेत त्याला आम्ही व्यवसायाची माहिती देतो. असा आमचा ही स्ट्रॅटेजी आहे आमच्या व्यवसायाची. ज्यांना ती मान्य असेल त्यांनीच आमच्या बरोबर यावं. इतरांनी फुकट ज्यांना अपेक्षित असेल त्यांनी कृपया येऊ नये. खूप खूप आभार. 45 मिनिटं झालेत आणि तुम्ही या ठिकाणी मला शांत चित्ताने ऐकलं. कमेंटमध्येही तुम्ही काही मागितल्यात, मी त्याची उत्तरं देईल थोड्याच वेळात. कोबीज बॉस सर्वांचे आभार, सचिन भाऊंचे आभार आणि आम्ही वारजेकर या ग्रुपचेही आभार. धन्यवाद. मी थांबवतोय.